जगदंबा माता की जय। आणि आमच्या कथेचं समापन हे दोन्ही आज होत आहे। या 8 दिवसामध्ये महाराजांनी जे आम्हाला एक प्रकारे प्रभावित करून दिलं, आमच्यावरती जी देवी आईची उपासना कशी करावी हे सर्व अगदी नियमबद्ध, कसं तिला सप्तशतीला पूर्ण करावं, वाचावं, तिचं काय काय तिचे नियम बाळगावे, पालन करावे, हे सर्व या 8 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये आम्हाला त्याचं वर्णन करून सांगितलं आहे। काल महिषासुराचा सुद्धा वध झालेला आहे। आता शुंभ निशुंभ राहिले आहे, ते सुद्धा आजच्या प्रवचनामध्ये जातील। चला ऐकूया। आणि सर्वांना माहितीच आहे की प्रवचन झाल्यावरती आपण सर्व मिरवणूक काढणार आहे, अगदी आनंदाने नाचत गात, जे ज्याच्याने होऊ शकेल, जसे त्याचे पाय नाचतील तसं त्यांनी पाय नाचावे, हात नाचवावे, आणखी मिरवणुकीत भाग घ्यावा। जगदंबा माता की जय। वस्त्रावृता या वीणाकरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भाव हो, विश्व का कल्याण हो, गौ माता की जय हो, गौ हत्या बंद हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो। श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय। श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमदच्युतानंद स्वामी महाराज की जय। परम पूज्य श्री अण्णा महाराज की जय। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। देवी ब्रह्माणि रुद्राणि महामाया, देवी ब्रह्माणि रुद्राणि महामाया, महामाया महामाया
देवराज इंद्र आणि सर्व देवता यांच्या स्वर्ग लोकावर वारंवार दैत्य आक्रमण करतात, युगायुगात दैत्य आक्रमण करतात. कारण काय आहे? कारण हे आहे की आपल्यावर कोणाचीही कुदृष्टी पडते. त्याचं पहिलं कारण असतं आपल्याकडे असलेलं ऐश्वर्य. मग ते ऐश्वर्य पैशांचं ऐश्वर्य असो, जमीन जुंदातीचं असो, रूप सौंदर्य यौवनाचं असो, की लोकसंग्रहाचं ऐश्वर्य असो, की नाव लौकिक कीर्तिरूपी ऐश्वर्य असो. या ऐश्वर्याच्या आपल्या साठ्यामुळे आपल्यावर समोरचा मनुष्य आक्रमण करण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याकडचं ऐश्वर्य हे उपसून कोणाला कळता कामा नये याची काळजी प्रत्येक व्यक्तीला घ्यावी लागते. रामदास स्वामींनी तर इथपर्यंत म्हटलेलं आहे, प्रचलितन करावी सर्वथा बुद्धी माझी. माझी बुद्धी देखील हे देवा प्रचलित करू नको जास्त. का? कारण एखाद्याकडे बुद्धी असली तरी त्या ऐश्वर्याला लुटणारे कोणी ना कोणीतरी असते. म्हणून आपल्याकडे असलेलं ऐश्वर्य हे जेवढं आवश्यक आहे तेवढंच प्रकट करावं, अधिक प्रकट करू नये. ऐश्वर्याचा मद नसला पाहिजे. ऐश्वर्याच्या मदाने देखील माणसाचा जीवाचा नाश होऊ शकतो. इंद्राच्या बाबतीत, देवतांच्या बाबतीत वेळोवेळी तेच झालेलं आहे. त्यांच्या तपस्येने, त्यांच्या सात्विकतेने त्यांना दिव्य दिव्य भोगांचं ऐश्वर्य प्राप्त झालंय. अमृत प्राप्त आहे, वेगवेगळ्या प्रकारची वाहनं प्राप्त आहेत, वेगवेगळ्या प्रकारची रत्न प्राप्त आहेत, दिव्य वस्तू प्राप्त आहेत. आणि या वस्तूंचा कुठे ना कुठेतरी मद हा इंद्राला. आणि या मदापोटी कधी इंद्र दुर्वासा ऋषींचा अपमान करतोय, तर कधी इंद्र स्वतःच्या गुरूंचाही अपमान करायला मागे पुढे पाहत नाही. ऐश्वर्याचा मद जो आहे त्यामध्ये गुरूंचा अपमान, स्वतःच्या सहकार्यांचा अपमान, आणि एवढंच नाही तर कधी गौतम ऋषींची पत्नी अहल्या हिचा देखील शीलभंग करण्याचा प्रयत्न ऐश्वर्याच्या मदाने इंद्राने केलेला आहे. आता शेवटी ही पाप जाणार कुठे? ही कुठे ना कुठेतरी फेडावी लागणार. आणि या पापास्वरूपच हे दैत्य यांच्यावर आक्रमण करतात. म्हणजे पाप फिरून कसं इंद्राच्या अंगावर येतं, देवतांच्या अंगावर येतं हे आपण पाहतो. पण देवता ज्या आहेत यांच्यामध्ये हा एक सद्गुण आहे की त्या आस्तिक आहेत. त्या ब्रह्मा विष्णू महेश या जगन नियंत्याला विसरत नाही. त्यांनी स्वतःच्या गुरूंची अवहेलना केलेली आहे, पण वारंवार केलेली आहे. शिवाय कोणत्याही प्रकारचा मद असता तरी देखील इंद्र इत्यादी देवता स्वतःची कार्य स्वतः वेळेवर करतात. जसं सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो, चंद्राच्या वेळेवर कला बदलत असतात, वरुण वेळेवर पाऊस पाडतो, इंद्र वेळेवर पाऊस पाडतो, वारं वेळेवर वाहतं. तर हे सगळे देवता वक्तशीर आहेत, आस्तिक आहेत, वेदांना मानणारे आहेत, तपस्वींना त्याचं फळ देणारे आहेत. यज्ञयाग केल्यानंतर त्याच्या बदल्यात त्या त्या भक्ताची मनोकामना पूर्ण करणारे आहेत, गुरुभक्त देखील आहेत. तर देवतांमध्ये हे तर सद्गुण आहेत. त्यामुळे कधी कधी त्यांचा मद वाढलेला असला तरी देखील तो मद जो आहे तो थोडक्यात नियंत्रणात येतो. हे देवत्व आणि असुरत्व यांच्यामधला फरक आहे. असुरांच्या बाबतीत तसं नाही. असुर हे निष्कारण कोणाशीही बैर धरणारे आहेत. इंद्र वगैरे निष्कारण बैर धरणारे. असुर जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कायम मदोन्मत्त होऊनच वागणारे आहेत. म्हणजे त्या असुरांनी ब्रह्मदेवाचा तप करो की असुरांनी महादेवाचा तप करो, तप केल्यानंतर फळ मागताना देखील कुटिलता आहे,
आणि फळ मिळाल्यानंतर त्या फळाचा दुरुपयोग करण्याकडे त्यांची प्रवृत्ती आहे. ते स्वतःच्या गुरूंना नोकर असल्यासारखं वागवतात की आमच्याकडून वेतनधारी नोकर आहात तुम्ही, अशा पद्धतीने गुरूंशी वागतात. असुर जे आहेत ते कोणाला पुण्य संपादितच करून देत नाही. देवतांचं तसं नाही. देवता मनुष्याला पुण्य संपादित करण्यासाठी सहाय्य करतात, पण असुर मात्र कोणालाही पुण्य संपादित करण्यामध्ये सहाय्य करत नाही. असुरांच्या मनामध्ये वेदांबद्दल आदर नाही, म्हणून वेद मंत्रांचा दुरुपयोग करण्याकडे त्यांची प्रवृत्ती आहे. हे सगळे दोष असुरांमध्ये असल्यामुळे देवांचा कधी कधी मद जो असतो तो परवडण्यासारखा आहे, पण असुरांचं प्रेमही परवडण्यासारखं आहे. असुरांचं प्रेमही परवडण्यासारखं आहे. दुष्ट दुर्जन जो मनुष्य असतो त्याची कृपा देखील कधी घेऊ नये, कारण कृपा केल्यानंतर देखील तो कधी आपला घात करेल सांगता येत नाही. उपकारोपी भयंकर अशा पद्धतीचे हे असुर असतात. सापानी नागानी कितीही आपल्याशी मैत्री केली तरी देखील त्यांना जवळ घेऊ नये. चुकून शेपटीवर पाय पडला तर चावा घ्यायचा आणि मारून टाकायचं. तर ज्या अशा पद्धतीच्या योनी असतात त्यांच्यापासून दूर राहणं हे चांगलं असतं. असुरही तसंच. तर देवराज इंद्राची बाजू कधी कमकुवत होताना दिसली. देवराज इंद्राला कधी त्याच्या गुरूंचा शाप मिळालेला कळलं की हे असुर संधी सोडत नाही आणि देवलोकावर आक्रमण करतात. या असुरांनी काय केलं? या असुरांची तिसरी कोटी आता स्वर्ग लोकावर आक्रमण करण्यासाठी प्रवृत्त झालेली आहे. ती म्हणजे शुंभ आणि निशुंभ नावाच्या दैत्यांची. हे शुंभ आणि निशुंभ जे आहेत यातला शुंभ तर पराक्रमी आहे, पण निशुंभ तर विशेष पराक्रमी. हे शुंभ निशुंभ दोघंही देवलोकावर आक्रमण करतायत. देवतांचं सिंहासन, छत्र, चामर, ऐश्वर्य सगळं लुटून घेत आहेत आणि लुटल्यानंतर स्वतःच देवलोकाचं संचालन करू लागलेले आहे. आणि म्हणून पृथ्वी तलावर देखील हाहाकार माजलेला आहे. असं असताना शुंभाचा एक दूत आहे सुग्रीव नावाचा. त्या दूताने पृथ्वीवर भ्रमण करीत असताना एक दिव्य गोष्ट पाहिली. कोणती होती ती गोष्ट? तर देवता ज्या वेळेला जर्जर झाल्या त्यावेळेला देवतांनी भगवतीची आराधना केलेली होती. कारण महिषासुर वधानंतर ज्यावेळी इंद्रादी देवतांनी भगवतीची नमस्तस्ये 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 नमो नमः स्तुती केली, तेव्हा देवीने इंद्रादी देवतांना सांगितलेलं की जेव्हा कधी तुमच्यावर संकट येईल त्यावेळी माझा धावा करा, मी तुमच्या रक्षणासाठी धावत येईल. त्यानुसार देवी आता त्यांच्या रक्षणासाठी धावत येण्याचं कबूल केलेलं असल्यामुळे आता इंद्रादी देवतांनी भगवतीची स्तुती प्रारंभ केलेली आहे. आणि यावेळी भगवतीने जे रूप धारण केलेलं आहे ते अत्यंत सात्विक रूप आहे. सात्विक रूप आहे. सरस्वतीचं जे रूप आहे तसं रूप आहे देवीचं. आणि ते रूप धारण करून ती देवी देवतांना दर्शन देते आणि म्हणते की काय इच्छा आहे तुमची? तर देवता म्हणतात की हे माते, हे जगदंबिके, शुंभ निशुंभ दैत्यांच्या आतंकाने आम्ही त्रस्त झालेलो आहोत. आमच्याच इंद्रलोकातून आम्ही च्युत झालेलो आहोत आणि इतस्ततः जिथे दिसेल तिथे स्वतःचं रक्षण करीत फिरत आहोत. तेव्हा आमचं रक्षण हे देवी आई करते. त्यानुसार देवी म्हणते तथास्तु, मी तुमचं रक्षण करते. म्हणून देवी अंतर्धान पावली आणि थेट हिमालय पर्वतरांगांमध्ये प्रकट झालेली. हिमालय पर्वतरांगांमध्ये प्रकट होऊन काही नाही शांत चित्ताने इथे तिथे विहार करते. त्यावेळेस देवीचं रूप सौंदर्य इतकं अलौकिक आहे की तिने जगन्मोहिनी त्रैलोक्य मोहिनी रूप धारण केलेलं आहे. त्रैलोक्यामध्ये तिच्यासारखी दिसणारी सुंदर कोणी नाही असं रूप तिने धारण केलंय. आणि योगायोगाने शुंभ निशुंभाच्या दूतांनी तिला पाहिलं आणि ते दूत ज्यावेळी हिमालय पर्वताच्या ठिकाणी जाऊन पाहतायत की असं एक रूप
हिमालयामध्ये एका स्त्रीचं फिरतंय, त्यावेळी हे दूत काय करतायत तर ताबडतोब जाऊन शुंभ निशुंभाला सांगतायत की दैत्यराज, तुम्ही तर सर्व प्रकारचं ऐश्वर्य गोळा केलं, परंतु तुम्हाला माहित आहे का की हिमालय पर्वत रांगांमध्ये त्रिभुवनातली एक सुंदरी विहार करते, असं रत्न देखील तुमच्याकडे हवं म्हणे, तर तुम्ही त्या स्त्रीला अपहरण करून आणा आणि तिचा उपभोग घ्या, त्याशिवाय तुमचे हे सगळे उपभोग हे व्यर्थ आहे. शुंभ निशुंभ म्हणतात, हा हा ही गोष्ट तर बरोबर, जगात जे जे सुंदर असेल ते माझ्याकडे हवं, त्यामुळे ती स्त्री देखील माझ्याकडे हवी. जा सुरुवातीला तिला समजावून सांगा की निशुंभ काय आहे, शुंभ काय आहे. अशांची जर तू स्त्री झालीस तर त्रैलोक्याचं ऐश्वर्य भोगायची तुला संधी प्राप्त होईल, असं म्हणून तिला घेऊन या. आणि कोणत्याही प्रकारे अशा त्या कोमलांगीन रमणीय स्त्री समोर स्वतःचं उग्र असुरी रूप दाखवू नका किंवा उग्र असुरी वार्ता तिच्याशी करू नका, सामंजस्याने तिला घेऊन या. हे सांगितल्यानंतर दूत निघाले आणि त्या दूतांमध्ये प्रमुख दूत कोण आहे तर सुग्रीव नावाचा असुर हा प्रमुख आहे. तो निघालाय आणि हिमालयामध्ये जिथे त्या पर्वत रांगांमध्ये ही सुंदरी भ्रमण करीत होती, तिला सामोरं जाऊन तो सुग्रीव म्हणतोय की हे सुंदरी, तू या हिमालयात काय करतेस म्हणे. तर ती सुंदरी म्हणते, म्हणजेच आपली अंबाबाई म्हणते की मी हिमालयामध्ये या सुंदर दऱ्या डोंगर बखड्यामध्ये रमून जाते आणि म्हणून मी इथे विहार करते. बर बर म्हणे, अजून लग्न वगैरे केलंस की नाही. नाही म्हणे, माझ्या योग्यतेचा कोणी वरच मिळाला नाही मला अजून. बर असं आहे का. सुग्रीवाला बरं वाटलं. हा सुग्रीव रामायणातला सुग्रीव नाही, रामायणातला सुग्रीव हा वानर आहे आणि हा जो सुग्रीव आहे हा शुंभ निशुंभाचा एक चमूमधला एक असुर आहे. तर या सुग्रीवाला बरं वाटतं की हिने अजून लग्न केलेलं नाही, कुमारिका कन्या आहे, अशीच आपल्या राजाला, दैत्य राजाला मिळाली पाहिजे. म्हणून तो सुग्रीव म्हणतोय की हे सुंदरी, आमचा राजा दैत्यराज, तुला तर माहीतच असेल की त्रैलोक्यावर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. स्वर्ग लोकातला कल्पवृक्ष त्याच्याकडे आहे, स्वर्ग लोकातलं अमृत त्याच्याकडे आहे, स्वर्ग लोकातल्या इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती त्याच्याकडे आहे, स्वर्ग लोकातल्या अप्सरा त्याच्याकडे आहेत, स्वर्ग लोकातले दिव्य दिव्य सर्व पदार्थ त्याच्याकडे आहेत, पण तुझ्यासारखी सुंदरी त्याच्याकडे कोणी नाही. तेव्हा तू आमच्या दैत्य राजाशी लग्न कर. त्याच्याशी जर लग्न केलंस तर त्याच्याही ऐश्वर्याला मानाचा तुरा लागेल आणि तुला देखील भरपूर सुखाचा उपभोग घेता येईल. म्हणून म्हणे त्याच्याशी तू लग्न कर. यावरती सुंदरी हसते आणि म्हणते, अगदी बरोबर आहे तुमचं. या संपूर्ण विश्वामध्ये माझ्यासारखी सुंदर स्त्री तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आणि हेही तुमचं म्हणणं बरोबर आहे की शुंभ निशुंभाने सगळ्या स्वर्गाचं ऐश्वर्य प्राप्त करून घेतलेलं आहे. सौंदर्य आणि ऐश्वर्य दोन्हीचा जर मेळ झाला तर त्या व्यक्तीच्या भाग्याला काय वर्णावं, हेही तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यामुळे तुमची मागणी अगदी रास्त आहे. पण मी देखील फार मानिनी आहे. मला पण माझ्या सौंदर्याचा गर्व आहे आणि म्हणून मी हे ठरवलेलं आहे की माझ्याशी युद्ध करण्यामध्ये जो जिंकेल त्याच्याशीच मी लग्न करीन, असं ठरवलेलं आहे. तर तुमच्या दैत्य राजाला सांगा की ती स्त्री फार गर्विष्ठ आहे. तिचा गर्वहरण केल्याशिवाय, म्हणजेच युद्ध करून तिला पराजित केल्याशिवाय ती काही तुमची व्हायची नाही. तेव्हा बाकी सगळ्या मान मर्यादा बाजूला ठेवून तिच्याशी युद्ध करा, तिला हरवा आणि मग तिला आपलंसं करा, त्याशिवाय ती काही तुमची व्हायची नाही. दूतांनी हे ऐकलं. दूतांनी हे ऐकलेलं आहे आणि
ऐकून काय करतोय? दूत गर्वाने म्हणतोय तिला, अगं म्हणे तू व्यर्थ गर्व करू नकोस, तू उगाच वल्गना करू नकोस, तू अबला आहेस, निर्बला आहेस. शेवटी नारी ही अबला आणि निर्बला असते, निर्बला असते. ती काय असुरांशी झुंजणार? देवतांसारखे नाही आहेत काही असुर की कोणाच्याही हातून हारतील म्हणून. आमचे राजे काही तुझ्या समोर हारणार नाही. तू तर क्षुद्र अबला आहेस. ही जर संधी तू धुडकावली तर तुला कोण विचारणार आहे? अशी संधी पुन्हा पुन्हा कधी जगात मिळत नाही. मूर्ख आहेस म्हणे तू. कोणाशी युद्धाची भाषा बोलतेस? त्या शुंभ आणि निशुंभाशी युद्धाची भाषा. ज्यांनी देवांना हरवलं, देव त्यांचं नाव ऐकून देखील देवांच्या अंगाचा थरकाप उडतो, अशा शुंभ निशुंभाची युद्ध पुकारण्याची भाषा बोलत आहेस तू. कशासाठी तुझा हा अभिमान? तुझ्या रूप यौवनाचा तुला अभिमान आहे. अगं बाई, पण तुझं रूप यौवन किती वर्ष टिकणार? मनुष्याचं आयुष्यच जिथे क्षुल्लक आहे तिथे त्याला काही वर्षांपुरतं प्राप्त झालेलं रूप यौवन हे देखील कायमचं टिकणार नाही. बघा, या सगळ्या वक्तव्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की असुरांना देखील तत्वज्ञान माहिती होतं, पण म्हणतो ना आपण, कळतं पण वळत नाही, अशी असुरांची स्थिती आहे. आणि म्हणून आता हा असुर म्हणतोय, मुकाट ऐक दे माझे, मम संगती येई तू, सरळपणे ना येशी, झिपरी ओढीत देईन. पुण्या गोविंदानी माझ्या बरोबर तू ये. जर ऐकलं नाहीस तर तुझी वेणी, तुझे केस धरून फरफटवत तुला देईन शुंभ निशुंभ. त्यावर देवी म्हणते की शुंभ पराक्रमी आहे हे मी ओळखते, निशुंभ महाबलवान आहे हेही मी ओळखते. तू सांगतोयस ते सगळं खरंय की शुंभ निशुंभाशी युद्ध करणं ही काही सामान्य गोष्ट नाही हेही मी ओळखते. पण तरी देखील माझा गर्व प्रचंड आहे, माझा अहंकार भरपूर आहे. माझा अहंकार तुमच्या शुंभ निशुंभाच्या धाकाला देखील न घाबरणार आहे. आणि म्हणून त्या शुंभ निशुंभाच्या घाताने माझ्यावर काय होईल ना काय नाही ही नंतरची गोष्ट, पण त्यांच्या भयापोटी मी काही त्यांची होणार नाही. तेव्हा जा आणि तुमच्या स्वामीला सांगा की मला प्राप्त करायचं असेल तर त्या युद्धाला तयार व्हा, मला युद्धात हरवा आणि मग कुशात मला प्राप्त करा, असं म्हटलंय देवी. हा जो दूत आहे त्याला काही उमगत नाहीये की हे असं कसं एखादी स्त्री बोलू शकते. कारण लोकांच्या मनात सहसा हा भाव असतो की स्त्री ही अबला असते, स्त्री ही निर्बला असते. अशा पद्धतीचा भाव प्रायः लोकांच्या मनात असतो. पण तो भाव जो आहे हा खोटा असतो. चाणक्यांनी अर्थशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, चाणक्यांनी अर्थशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की स्त्री ही अबला निर्बला नाही, तर एका स्त्रीमध्ये 10 हत्तीने एवढं बळ असतं, 10 हत्तीने एवढं बळ असतं. त्यामुळे सर्वसाधारण जी संकल्पना आहे की स्त्री ही अबला आहे, निर्बला आहे, या संकल्पनेवर पूर्वीच्या आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वीच्या आपल्या स्त्रियांनी केव्हाच पाणी फिरवून टाकलं. त्यामुळे आपल्या भारतातल्या स्त्रीला कोणी काळ्या कापडामध्ये गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न करतच नाही, कारण त्यांना माहिती असतं स्त्री ही काय आहे. तर स्त्रीचा समादर हे भारताचं वैशिष्ट्य आहे. भारतातली 2 सगळ्यात मोठी महायुद्ध ही पैशासाठी खेळली गेली नाही, जमीन जुमलातीसाठी खेळली गेली नाही, तर भारतातली सगळ्यात मोठी 2 महायुद्ध, एक रामायणाचं आणि एक महाभारताचं, हे स्त्रीच्या शील रक्षणासाठी खेळलं गेलं. आणि विशेष म्हणजे या युद्धामध्ये भारत भूमीतले मनुष्यच नव्हे तर प्राणी, पशु, पक्षी देखील स्त्रीच्या शील रक्षणासाठी पुढे आलेले होते. जटायू कोण होता? एक पक्षीय जटायू, पण त्यांनी सीतेच्या शील रक्षणासाठी स्वतःचे प्राण त्यागले.
सीतेला परत मिळवण्यासाठी वानरांनी मदत केलेली आहे, अस्वलांनी मदत केलेली आहे, खारोटींनी मदत केलेली आहे. कोणी मदत केली नाही स्त्रीच्या शील रक्षणासाठी. ही भारताची परंपरा, ही भारताची परंपरा स्त्री रक्षणाची आहे. तर स्त्रीला भारताने कधी निर्बला अबला असं मानलेलं नाही. आपल्या धर्मशास्त्राने स्त्रीला कायम समादर दिलेला आहे. आता इथे ऋषी म्हणतायत सुरथ राजाला की देवी जे दूताला सांगती झालेली आहे. दूत गेलाय दैत्य राजाकडे आणि त्यांनी विस्ताराने देवीशी झालेला सगळा वृत्तांत सांगितलेला. दैत्यराज जो आहे तो रागाने डोळे लाल होऊन अंगाचा थरकाप होत धूम्रलोचन नावाच्या त्याच्या सेनापतीला म्हणतोय की जात आवडतो धूम्रलोचन तातडीने सेनेसह रणी जाई रे. जा रे म्हणे रणभूमीवर सेनेसहित केसांना धरुणी देवीच्या आण ओढून मज. की जी कोण हिमालय पर्वतावर नांदणारी सुंदरी आहे तिला एवढा गुमान आहे, जा म्हणे तिचे केस धर आणि फरफटवत माझ्या लोकांमध्ये घेऊन ये. मदतीला तिच्या देव यक्ष गंधर्व येतीचे कापून काढोनी त्यांना ती सवे येईस. तिच्या मदतीला जे देवी देवता गंधर्व यक्ष जे कोणी येतील त्यांचाही परिपात करा, पण येन केन प्रकारे तिला घेऊन. राजाच्या ह्या आज्ञेने धूम्रलोचन नावाचा राक्षस त्याचा सेनापती 60,000 राक्षसांचं दल घेऊन रणांगणावर झुंजायला गेलेला आहे. आणि झुंजायला जातोय. कसा जातोय? बिकट हास्य करून, मदिरापान करून, सगळ्या शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन अशा पद्धतीने तो गेलेला आहे हिमालय पर्वतावर. आणि हिमालय पर्वतावर जाऊन देवीला पुकारतोय आणि म्हणतोय की अगं सुंदरी, मुकाट्याने आमच्या बरोबर चल आणि मुकाट्याने येऊन आमच्या दैत्य राजाशी लग्न कर, नाहीतर तुझी बेडी ओढून तुला फरफटवत आमच्या दैत्य राजाकडे घेऊन जाईल. त्यामुळे तुझ्या मानाचा सन्मान ठेव आणि गुण्या गोविंदाने आमच्या बरोबर चल. तेव्हा जगदंबा काय म्हणते? बलवान दैत्य राजाचा तू वीर शूरवीर सेनापती आहे, परंतु माझ्यासारख्या स्त्रीला केस धरून फरफटवत नेण्याची भाषा बोलू नकोस. वेळी सावध हो. आता यावर ऋषी म्हणतात देवीच्या या बोलांनी हा दैत्य जो आहे तो देवीच्या अंगावर धावत गेला आणि धावत गेल्याने देवीने नुसता हुंकार केलाय. हुंकार असा हुंकार केलेला आहे आणि हुंकार करता क्षणी त्या धूम्रलोचनाची राख होऊन गेलेली. नुसत्या हुंकाराने राख. शब्दामध्ये अचिंत्य लीलाशक्ती असते. केवळ शब्दाच्या सामर्थ्याने देखील अनेक कामं सिद्ध होतात. केवळ शब्दाच्या सामर्थ्याने अनेक कामं सिद्ध होतात. योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने बोलण्यात आलेले शब्द हे उपादेय सिद्ध होतात आणि योग्य ठिकाणी पण अयोग्य बोललेले शब्द किंवा अयोग्य ठिकाणी योग्य बोललेले शब्द हे देखील नाशासाठी कारणीभूत ठरतात. जसं लोकमान्य टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवीनच. हे जे वाक्य आहे हे वाक्य त्यावेळी मंत्रासारखं सिद्ध झालं. अनेकांच्या हृदयाला या वाक्याने ग्रासलं आणि अनेक घरातली मुलं भारतीय स्वातंत्र्य संग्रामात उतरली. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोसांनी एक वाक्य दिलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. त्या वाक्याने लोकांची मनं आंदोलली आणि बरीचशी मुलं सशस्त्र क्रांतिकारी बनली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे काव्य लिहून सगळ्यांच्या हृदयातली राष्ट्रभक्ती जागी केली. राष्ट्रभक्ती जागी. तर योग्य वेळेला योग्य केलेल्या विधानांनी मंत्रांचं कार्य सिद्ध होतं आणि जे मंत्र वेद प्रतिपादित आहेत, पुराण प्रतिपादित आहेत,
त्या मंत्राचा पाठ केला तर काय विचार, त्याचा तर प्रचंड परिणाम दिसून येतो. तर देवीने काय केलं, वेदांमध्ये असलेलं जे हुंकार बीज आहे त्या हुंकार बीजाचा उच्चार केलेला आहे आणि त्या हुंकारानेच धूम्रलोचन राख होऊन गेलेला आहे. बऱ्याच जणांच्या मनात एक शंका असते की ओम म्हटल्याशिवाय काही आपलं भलं होऊ शकत नाही, पण ही आशंका जी आहे ती चुकीची आहे. ओंकाराचा उच्चार खूप कुठेही करणं हे योग्य नाही, तो मंत्र आहे. ओंकाराचा उच्चार खूप करता येत नाही, तो मंत्र आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी ओंकाराची वेगवेगळी रूपं आहेत. जसा इकडे हुंकाराचा उच्चार करून राक्षसाची राख करून टाकली गेली, युद्धही करावं लागलं नाही, नुसतं हुंकार केलं आणि राक्षसाची राख होऊन गेली. कित्येक वेळेला युद्ध करायची गरजही भासते. कित्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की अमुक पाऊल उचललं तर फार दंगाबिंगा होईल की काय, पण जर शासन करता सावध असेल तर मोठी मोठी कामं होऊन देखील चू म्हणून कोणी आवाज काढत. याचा प्रत्यय आपल्याला राम जन्मभूमीच्या मुक्तीच्या वेळेस, राम मंदिराच्या स्थापनेच्या वेळेस आहे. आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की राम जन्मभूमीचा निकाल लागल्यानंतर मोठे दंगे होतील की काय, पण दंगे तर सोडा, ज्यांच्याकडून दंग्याची अपेक्षा होती त्यांनीच डोनेशन्स दिलेत राम मंदिरासाठी. परवा आपल्याला वाटलं 5 तारखेला बिल पास झालं की दंगे होतील की काय, अरे चू नाही निघालं. काल त्यांचं सगळं ते रस्त्यावर बसतात तसे बसलेले असताना त्यांच्यातलेच 2 गट भांडले एकमेकांशी. एक गट म्हणत होता आम्हाला ह्या बिलचा फायदा होणार आहे, त्यामुळे विरोध करायचा नाही, आम्ही प्रार्थनेला आलोय, प्रार्थनेच्या वेळेस या फालतू गोष्टी बोलायच्या नाहीत, म्हणून त्यांच्यातलेच 2 गट एकमेकांशी भांडले आणि त्यांच्यातले अर्धे लोक उघडपणे सांगू लागलेले आहेत की ह्या परवाच्या निर्णयाचा आम्हा सामान्य अमुक लोकांना फायदा होणार आहे. कुठे चूचा झालं, काही झालं नाही. शासन करताना जर निस्वार्थ असेल, त्याचा हेतू शुद्ध असेल तर उगाचच आपल्याला घाबरण्याचं कारण नसतं. पण या आधी नुसत्या लाल चौकामध्ये, काश्मीरमध्ये लाल चौकात जरी तिरंगा फडकवायचा म्हटला तर लोकांचं धाबं दणाणायचं की दंगाबिंगा होईल का. आता गेल्या 11 वर्ष नुसतं वर्षातून 2 दिवस नाही तर 12 महिने झेंडा फडकतोय तिरंगा तिकडे लाल चौकात. 12 महिने झेंडा फडकतोय. कुठे काय चूचा होतोय, काही होत नाही. त्यामुळे कधी कधी आपल्याला काही गोष्टींची उगाचच भीती वाटत असते. का भीती वाटत असते, कारण आपल्या समोर एक असा हव्वा तयार केलेला असतो की ज्यामुळे आपल्याला तो भ्रम होतो की अरे असं झालं तर, तसं झालं तर. काही होत नाही. आपण जर सत्यवादी असू तर उघडपणे बोलायचा प्रयत्न केला, उघडपणे जर आपण बोललो नाही तर मग आपल्या समोर हव्वा तयार करणारे बरेच लोक असतात. आता परवाच्या दिवशी झालं, इंदोर महानगरपालिकेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध तो काँग्रेसी माणूस बोलतो, माफीवीर, अमुकवीर, तमुकवीर वगैरे शब्द काढले. यांना काय इतिहास नाही. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेलं पत्र वाचलं तर शिवाजी महाराजांना काय म्हणाल, शिवाजी महाराजांना काय म्हणाल. भगवान श्रीकृष्ण रण सोडून पळून गेले म्हणून त्यांना रणछोड म्हणतो आपण, पण रणछोड म्हणत भजनच गात असतो त्यांचं, कारण त्यांचं रण सोडणं हे देखील मोठ्या विजयासाठीच रण सोडलेलं. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलंय आणि त्यात क्षमा याचना केलेली आहे, हे काय विसरले काही लोक, त्यांचा इतिहासाचा अभ्यासच तोकडा पडलाय. शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांची वाक्य वाचली तर शिवाजी महाराजांना कोणते वीर म्हणतील, पण त्या पत्रामुळे औरंगजेबावर अशी भुरळ पाडली शिवाजी महाराजांनी आणि होतं त्यापेक्षा मोठा विजय शिवाजी महाराजांनी प्राप्त केला. त्यामुळे राजनीतीच्या डावपेचामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. राजनीतीच्या डावपेचामध्ये या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर देशाच्या फाळणीला देखील सामोरं जावं लागतं. फाळणीसाठी कोणाला फाळणीवीर म्हणत सांगा. जर सावरकरांना माफीवीर म्हणत असाल तर फाळणीवीर कोण होते याचंही तर उत्तर द्यावं लागेल.
तर त्यामुळे ज्या ज्या वेळेला आपल्या राष्ट्रपुरुषांचा, आपल्या देवी देवतांचा अपमान होतो, तेव्हा त्यांच्या अपमानाचा प्रतिकार कोणी दुसरा करेल असं म्हणून चालत नाही. आपल्या सगळ्यांनी तो प्रतिकार केला पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे की इंदोरच्या महानगरपालिकेच्या सभाध्यक्षांना, सभापतींना, सगळ्या मराठी समाजाने प्रत्येकाने पोस्टकार्डावर पत्र लिहा की आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सदनात झालाच कसा. 50 पैशाचं पोस्टकार्ड मिळतं, 50, त्यापेक्षा जास्त नाही, आणि त्यावर 4च ओळी लिहायच्या की स्वातंत्र्यवीर सावरकर जी का सम्मान राष्ट्रपति जी भी करते हैं, ऐसे में इंदौर नगर पालिका निगम के सभागार में स्वातंत्र्यवीर सावरकर का अपमान करने की हिम्मत ही कैसे होती है किसी. सभापति महोदय, ऐसी जिन्होंने हिम्मत की है उनका पूरा का पूरा कार्यकाल बर्खास्त किया है. फक्त 50 पैशाच्या पोस्टकार्डाने काय चमत्कार होईल बघा तुम्ही. माझी तर अशी इच्छा आहे की इथून गेल्यानंतर पोस्ट ऑफिस जवळच आहे, बाहेर पडलं की डावीकडे, आज बंद आहे, उद्या उघडं असेल, तिकडून 50 पैशाचं पोस्टकार्ड घ्या आणि त्यावर फक्त 4 ओळी द्या की राष्ट्रपती देखील जिकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करतात, तिथे आमच्या जिवलग अहिल्याबाई देवी होळकरांच्या ह्या पुण्यभूमीमधल्या नगरपालिका निगम मध्ये सावरकरांचा अपमान होतोच कसा, तो ज्यांनी अपमान केलेला आहे त्याचा संपूर्ण कार्यकाळ, त्याचं पार्षद पण बरखास्त करण्यात यावं असं मला तरी वाटतं. किती जण पत्र लिहितील हात वर अवश्य द्या, आणि स्वतःच्या नावासकट, स्वतःच्या मोबाईल नंबर सकट लिहा, कारण निनावी लिहिलं तर काही अर्थ नाही, आणि नावासकट लिहिलं म्हणून काही कोणी तुमची प्रॉपर्टी जप्त करायला काही ईडी पाठवणार नाही, याची जबाबदारी मी, कोणी ईडी पाठवणार नाही तुमच्या घरात. आम्ही हे सगळं करतो, हिमतीने करतो. तर 50 पैशाच्या पोस्टकार्डावर 4 ओळी द्या, तर तो खरा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान असेल. 50 पैशाच्या पोस्टकार्ड, आणि हजारो पोस्टकार्ड आल्यावर करणार तरी काय. त्या मनुष्याला ज्याने अपमान केला त्याला भर सभागृहात माफी मागावी लागली. ती माफी मागायला लावणं हा स्वातंत्र्यवीरांचा खरा सन्मान. तर मला असं वाटतं सगळ्यांनी न चुकता, जराही कंटाळा न करता हे अवश्य करा. सभापतींच्या नावाने महानगरपालिकेत पाठवून देऊ. आम्ही महाराष्ट्रातून करणार आहोत, आम्ही महाराष्ट्रातून करतो, तुम्ही इंदोरमधून. सभागृहात पत्रच्या पत्र पोहोचणार आहेत महाराष्ट्रातून येत्या 10-15 दिवसात. जरा मी जाऊ दे महाराष्ट्रात, मग करतो सगळ्यांना कामं बंद. सोडणार नाही एकेकाला. ज्यांनी सावरकरांचा अपमान केलाय, मग पप्पू असो का पप्पूचा पप्पू असो, कोणी असो, सोडणार. आपल्याकडे लेखणीची ताकद आहे ना, वेळ आली तर शस्त्राची पण ताकद आहे. आज आमच्या वसईमध्ये मुलांसाठी शस्त्राचं प्रशिक्षण होतं. 75 मुलं धनुर्विद्या शिकतायत आमच्या वसईमध्ये. नुसती राम जन्मोत्सव साजरा नाही आम्ही करत, तर शस्त्राचं प्रशिक्षण ठेवलं. फेसबुकवर आले आता सगळे फोटो, सगळ्यांचं हे पण आले की आम्हाला आवडलं, आम्हाला आणखी शिकायचं. 75 मुलं धनुष्यबाण शिकतायत वसईत, आणि ते पण कुठे, मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजच्या ग्राउंडवर करतायत. आणि ते कॉलेज कोणाचं आहे, तर आमच्या इकडचे पूर्वीचे जे काँग्रेसी MP होते त्यांचंही कॉलेज. त्या ग्राउंडवर हे सगळं प्रशिक्षण गरज आहे. ज्यावेळी 75 मुलं सपासप बाण चालवताना बघतील, किती जणांच्या हृदयात धडकी भरेल विचार करा. की वेळ आली तर हे बाण चालवणाऱ्यांची फौज यांच्याकडे आहे. पण धनुष्यबाणाला कोणताही लायसन्स नाही लागत. धनुष्यबाणाला लायसन्स लागत नाही की इलेक्शनच्या वेळेस तो पोलीस येऊन जप्त करून ठेवून देत नाही. सगळ्यांकडे खुला आहे धनुष्यबाण. 75 मुलं शिकतायत. देवी काय म्हणते? देवी म्हणतीये की हे धूम्रलोचना, माझ्या नादी लागू नकोस. माझा अहंकार प्रचंड आहे. तुम्ही जर अहंकारी असाल तर तुमच्या पुढे माझा अहंकार महाअहंकार आहे. देवीची ही वृत्ती आहे. देवीची ही वृत्ती आहे की तू अहंकारी असशील तर तुझ्या समोर मी महाअहंकारी आहे. धटासी धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट योनीला. देवी म्हणते माझ्या समोर वंदना करू नकोस. तरी हा दैत्य तिच्यावर धावून जातोय. तर देवी आई काय करते,
हुंकार म्हणून नुसतं हुं करून त्याची राख करून टाकली. कितीतरी दैत्य असे असतात की नुसत्या आपल्या हुंकाराने देखील त्यांचं गर्भगळीत होऊन जातं. प्रत्येकाशी युद्धच करावं लागतं असं नाही, नुसत्या हुंकाराने देखील काम. कित्येक दैत्य असे आहेत त्यांची नुसती उपेक्षा केली तरी काम होतच. कित्येक दैत्य असे आहेत की त्यांच्या उलट्या बोलण्याला आपण उलट बोलून उत्तर दिलं तरी काम होतं. प्रत्येकाशी झुंजावंच लागतं अशातला काही भाग नाही. ह्यालाच तर राजनीती म्हणतात, यालाच तर कौटिल्य अर्थशास्त्र कूटनीती म्हणतात. तर आता इकडे देवीचं काय झालं, देवीच्या बोलाने हा धूम्रलोचन जो आहे तो नष्ट झालेला आहे. आता सैन्य पुढे सरसावलं की सेनापतीला नष्ट केलंय म्हणून असुर सैन्य घाबरलेलं नाही, तर सैन्याने देवीवर आक्रमण केलं. सैन्याने देवीवर सर्व परीने आक्रमण केलं. देवी एकटी आहे, तिच्या हातात काहीही नाही, पण सैन्याने तिच्यावर धनुष्य बाणांनी, खड्गांनी, तलवारांनी, गदा शक्तींनी वर्षाव करून आक्रमण केले. हे आक्रमण करता क्षणी ती तपस्विनी दिसणारी, हातात कमंडलू आणि माळा धरणारी देवी अचानक अष्टादश भुजाधारिणी होऊन जाते. 18 भुजा धारण करते, शार्दूलावर आरूढ होती. शार्दूल म्हणजे सिंह नाही सज्जन, सिंह तो सिंह, आणि शार्दूल म्हणजे 8 पायांचा सिंह. तो इतका मोठा सिंह असतो की त्या सिंहाच्या पायाखाली हत्ती राहू शकतो, एवढे मोठे पंजे असतात. असा तो सिंह, त्याला शार्दूल म्हणतात. तर देवी आता शार्दूलावर आरूढ झालेली आहे आणि गर्जना करीत करीत सगळ्या राक्षसांवर तुटून पडते. राक्षसांना वाटलं होतं की हे हातात कमंडलू आणि जपमाळ धरणारी देवी काय आमचं वाईट करणार, पण त्याच जपमाळ आणि कमंडलू धरणाऱ्या देवीने अष्टादश भुजा सगळ्यांमध्ये शस्त्रास्त्र धारण करून स्वतःचे रूप प्रकट केले आणि सगळ्या दैत्यांना मारण्यासाठी रणांगणामध्ये उडी घेतलेली. देवी तर युद्ध करतीच सैनिकांशी, पण तिच्या बरोबर तिचा जो शार्दूल आहे, सिंह आहे, तो दिव्य सिंह, त्या सिंहाने देखील सगळ्यांना फाडायला सुरुवात केली. सगळ्यांना फाडायला सुरुवात केलेली आहे आणि बघता बघता कितीतरी दैत्यांचे जबडेच्या जबडे देवीने फाडून टाकले. कितीतरी दैत्यांच्या माना मुरगळून टाकलेले आहेत. कितीतरी दैत्यांचे हात धरून त्यांना गरगर गरगर फिरवून हात तोडून जमिनीवर आपटलेला आहे. कितीतरी दैत्यांचे पाय धरून फाकवून पूर्ण त्यांना चिरून टाकलेलं आहे. कितीतरी दैत्यांची पोटं विदारित करून टाकली. कितीतरी दैत्यांच्या छातीवर मुष्टी प्रहार करून छाती फोडून टाकलेली आहे. आणि बघता बघता रक्ताचे पाठ थपथपून वाहू लागतात. आणि हे जे रक्ताचे पाठ वाहू लागलेले आहेत, हे पाहून देवीचा सिंह खुश होतोय आणि ते सगळं रक्त स्वतःच्या जिभेने लपालप लपालप पिऊ लागलेलं आहे. असं ते भयंकर तुंबळ युद्ध झालेलं. आता काय झालंय, एवढा प्रचंड घात झाला हे ऐकून शुंभ थरथर थरथर रागाने पेटलेला आहे, कापू लागला. आणि तो धूम्रासूर नावाच्या राक्षसाला म्हणतोय, जा म्हणे धूम्रासुरा, ती म्हणे मानिनी आहे, अहंकारी आहे, सगळ्यांना मारती आपल्या सैन्याला, आता तू जाऊन तिचा समाचार घे. म्हणून हा धूम्रासूर जो आहे तो करकर करकर दात खात, कडकड कडकड ओठ थरथरवत आणि स्वतःच्या हातातल्या तलवारी गर्जना करत करत निघालेला आहे. दात ओठ खाऊन देवीवर आक्रमण करतोय आणि जाता जाता म्हणतोय, अरे चंडा, अरे मुंडा, चला माय माझ्या बरोबर, बघूच या ती कोण आहे. चंड मुंड देखील स्वतःचा सैन्य संभार घेऊन त्या देवीच्या दिशेने निघालेले आहे. देवीच्या दिशेने निघाल्यानंतर देवी त्यांना सांगते की उगाच माझ्या अंगावर धावून येऊ नका, काही उपयोग होणार नाही माझ्या अंगावर धावून आल्याचा. तुम्हाला देखील त्याच सदनी पाठवी ज्या सदनी धूम्राक्षाला पाठवलं होतं, ज्या सदनी आतापर्यंतच्या सगळ्या राक्षस असुरांना पाठवलेलं होतं. पण हे ऐकतात, शुंभाची आज्ञा घेतलीये आणि सगळ्या सैन्य सागराला घेऊन चंड आणि मुंड हे बलशाली दैत्य हिमालयाच्या शिखरांवर पोहोचलेले आणि पाहतायत ते भयंकर रूप देवीचं. अष्टादश भुजाधारिणी आहे देवी आणि ती देवी हिमालयाच्या शिखरावर बसलेली आहे. आणि कुठे बसली आहे तर हिमालयाच्या शिखरावर सिंहावर आरूढ होऊन बसलेली आहे.
आणि चंडमुंड जसे येतात तसे देवीने स्वतःचं हास्य बदललेलं आहे. देवी स्मितवदना झालेली आहे, मातृरूपात देवी प्रकट झालेली आहे. आणि हे चंडमुंड आणि धूम्रासूर एकमेकांना विचारतायत, हिने एवढं घनघोर युद्ध केलं, हिचं लावण्य पाहून, हिचं हास्य पाहून असं वाटत नाही की ही एवढं दुर्गम रूप धारण करेल असं. तर सगळे सैनिक ज्यांचे हात पाय तुटलेले ते म्हणतात, नाही नाही महाराज, हीच ती भयंकर आहे, तिच्या हसण्यावर जाऊ नका म्हणे. ही कोमलांगी तुम्हाला वाटत असेल पण ती कोमलांगी नाहीये म्हणे, हिनीच आमचा परिपात केला आहे, हिनीच धूम्राक्षाचा हुंकाराने वध केलेला आहे. तर यावर तो धूम्रासूर म्हणतोय, अरे चंडमुंड चला म्हणे, करूच या हिच्याशी युद्ध असं म्हणून ते देवीला आवाहन करतात. स्वतःची तलवार काढतायत, धनुष्यबाण काढतायत आणि सगळे दैत्य एकाच वेळेला देवीवर आक्रमण करतात. एकाच वेळेला देवीवर आक्रमण करताना पाहून देवी सावधान करते, युद्ध नियमांचं हे उल्लंघन आहे, मी एकटी आहे आणि माझ्याशी तुम्ही सगळे लढणार. हो हो म्हणे, आम्ही काही युद्ध नियम वगैरे पाळत नाही, आम्ही मनात येईल तसे वागणाऱ्यातले आहोत, आम्ही असुर आहोत. हे त्यांचं उद्दंडपणाचं वक्तव्य ऐकून देवीला संताप होतो, आवेश धारण करते. आणि देवीचा तो आवेश पाहून हे सगळे चंडमुंड आणि धूम्रासूर कापू लागतात, त्यांच्या भुवया ताणल्या जातात, वक्र होऊन जातात. देवी त्यांच्याकडे रागारागाने पाहू लागते, तर देवीच्या नजरेला नजर देण्याचंही त्यांच्यात सामर्थ्य राहत नाही. इतक्या प्रचंड रोखाने देवी त्यांच्याकडे पाहते आणि पाहता पाहता तीच कोमलांगी देवी महाकालीचं रूप धारण करते. आतापर्यंत गौरवदना, गोरीपान दिसणारी देवी काळी कुट्ट झालेली आहे. स्वच्छ पांढरे नेत्र, कमलनयन असलेली देवी लाले लाल डोळे करून त्यांच्याकडे बघू लागलेली आहे. जी देवी स्मितवदना होती ती आता अक्राळ विक्राळ मुख उघडून जणू काही आता या राक्षसांना गिळूनच टाकणार आहे अशा पद्धतीने तोंड उघडलेलं आहे. आतापर्यंत देवीच्या तोंडातले दात जे मोत्यांसारखे दिसत होते ते आता करवतीसारखे दिसू लागलेले. देवीची जिव्हा सिंहासारखी बाहेर निघून लपलपायला लागली की जणू काही कोणाला आता चट करून टाकेल असं ते भयंकर कालिकेचं रूप देवीने धारण केलं. देवीच्या अंगावर जे भरजरी पातळ होतं ते आता गायब झालंय आणि त्या ठिकाणी व्याघ्र चर्म दिसू लागलेलं आहे. देवीच्या हातामध्ये आतापर्यंत जे अक्षमाला, कमंडल वगैरे होतं ते सोडून देवीच्या हातामध्ये तीक्ष्ण धारदार अस्त्रशस्त्र दिसू लागले. देवीच्या गळ्यात असलेल्या फुलांच्या माळा अदृश्य झाल्या आणि वेगवेगळ्या कंकालांच्या माळा तिच्या अंगावर दिसू लागलेल्या आहेत. देवीच्या खालचा साडीचा जो घेर आहे तो दिसेनासा झालाय आणि त्या ठिकाणी मारलेल्या दैत्यांच्या हातांचे पूर्ण घेर तयार करून देवीने नेसलेलं आहे. असं ते देवीचं प्रचंड रूप दिसू लागतं. आणि आता मात्र ह्या चंडमुंडाला काही भावत नाही, ते सरळ आक्रमण करण्यासाठी पुढे सरसावू लागले. चंडमुंड जसे पुढे सरसावतात तसे देवी स्वतः घंटा वाजवायला सुरुवात करते. घंटानाद याचा अर्थ काय? युद्धाला सुरुवात झाली. देवी स्वतः शंख वाजवायला सुरुवात करते. देवी स्वतः डबडब वाजवायला सुरुवात करते आणि सिंहाला म्हणते चल म्हणे त्यांच्यावर आक्रमण करायला. सिंह उंच शिखरावरून झेप घेतोय आणि बघता बघता खाली डोंगराच्या खाली उतरून मैदानावर देवीला घेऊन येतो. त्या मैदानावर आल्यानंतर सगळे शस्त्रास्त्र एकत्र करून हे दैत्य आणि त्यांचं सैन्य सगळं देवीवर आक्रमण करतात. काय होतंय? देवीवर आक्रमण करायला आल्यानंतर जेवढे जेवढे बाण येत आहेत देवी ते सगळे कू करून उडवून लावते, नुसत्या फुंकरेने उडवून लावते. ज्या ज्या गदा येत आहेत त्या देवी तोंडात धरतेनं करकर करकर चावून गिळून टाकते. देवीवर ज्या ज्या भाल्या बिल्यांचे प्रयोग केले जात आहेत त्या सगळ्या भाल्या बिल्यांना देवी नुसती जीभ फिरवते ना बाजूला सारून टाकते. असं करत देवी पुढे सरसावायला लागली. आता मात्र चंडानी बाण सोडलाय. चंडानी बाण सोडलेला आहे. धनुष्यातून बाण सोडलाय, चक्र सोडलेलं आहे. ते बाण कसे आहेत
तर देवीच्या अवतीभोवती आग लावणारे बाण म्हणजे देवीवर आता अग्निबाणांचा वर्षाव केलेला आहे. देवी काय करते, नुसती आकाशाकडे पाहतीये आणि देवीने आकाशाकडे पाहता क्षणी मेघडंबरी तयार होते. पुन्हा आकाशामध्ये मेघ येतात आणि भराभर वर्षू लागतात आणि त्या अग्निबाणांना भिजवतात. चंडाने जेव्हा हे बघितलं त्यावेळेला चंड विचार करतोय की अरे अरे हे तर भयंकर झालं, आता काय करावं. तर चंड विचार करतोय की आता सरळ देवीचे केस ओढून आणि तिला फरफटवत न्यायला लागतो. हा त्याने विचार करता क्षणी देवी चंडाचे केस धरते आणि त्याला फरफटवून रणांगणावर इकडे तिकडे फिरवू लागते. चंडाची शेंडी धरून केस धरून देवी त्याला फरफटवायला लागली. हे पाहून मुंड देखील रणांगणात उतरतो आणि मुंड देवीवर खडगाने म्हणजे तलवारीने हमला करतो. ह्या मुंडाने हमला केला करता क्षणी देवी काय करते, स्वतःचा खडग उगारते आणि सपासप चंडा आणि मुंडाच्या मुंडकी उडत लागते. आणि त्या दोघांची मुंडकी हातात धरली आहेत आणि सगळ्या राक्षस सैन्यांना सांगते, बघा तुमच्या सेनापतींची मुंडकी, अजून करणार माझ्यावर आक्रमण. सगळे सैनिक धूम ठोकून पळून निघून जातात. चंड मुंडाचा वध देवीने अशा पद्धतीने केलाय आणि त्यांच्या मुंडांना दोन्ही हातांमध्ये धारण केलंय आणि बाकी राक्षसांचे मुंड जी आहेत ती मुंड देवीचे गण काय करतायत, एकेका राक्षसांच्या मुंडांच्या माला बनवतायत आणि देवीच्या गळ्यात ज्या ज्या गणांनी ज्या ज्या असुरांना मारलंय त्यांची मुंडकी छाटून त्याचे हार बनवून देवीला अर्पण करतायत. आणि हे हार जितके झाले तितकी देवी प्रसन्न होऊ लागली. वेगवेगळ्या असुरांचे हात पाय जे कापले गेलेले त्यांचे परकर बनवले जातात आणि देवीला अर्पण केले जातात. आणि अशी ती भयंकर रूप धारण केलेली काली माता त्या रणांगणावर जेती होती, विजयी होती. अशा त्या देवीचं हे भयंकर रूप पाहून देवी देवता देखील अपायमान होत आहेत. त्यांना कळतंय की जगदंबा स्वतःच्या भक्तांच्या रक्षणासाठी एवढं भयंकर रूप देखील धारण करू शकते. आमची आई लहानपणी आम्ही असताना जेव्हा चिडायची तेव्हा आम्ही बाबांना म्हणायचो की बाबा सप्तशतीत तुम्ही म्हणतात ना तसं काली रूप प्रकट झालंय आम्ही म्हणायचो. आई जेव्हा चिडते त्यावेळेला ती महाकालीचं रूप धारण करते. मग त्यावेळेला बाबांसकट मुलांसकट सगळे गप्प मान खाली घालून बसतात. हा मला वाटतं बऱ्याच घरांमधला अनुभव आहे. त्यामुळे स्त्रीमध्ये काली होण्याची पण प्रचंड शक्ती असते, प्रचंड सामर्थ्य असते. तर देवी जितकी शांत आहे तितकीच ती उग्र झालेली देखील आता देवांनी पहिल्यांदा पाहिलेली. चंड दैत्यासमारोनी मुंडालाही विनाशोनी त्यांच्या प्रचंड सैन्याला कालीने लढून मारिले. मारलं त्यांच्या सैन्याला. संतापाने निशुंभाने पाहुनी हा पराक्रम पुरल्या समग्र सैन्याला त्याने आज्ञा केले झणी. आता निशुंभाने काय केलंय, जेवढा आता सैन्य उरलंय त्यांना सांगितलंय जा म्हणे तुम्ही. काय केलंय त्या सैन्य, 86 उदायुधा शुंभाने धाडिले रणी 84 कंबू नायका सैन्य सज्ज करूनिया. उदायुधा, उदायुध नावाच्या प्रकारचे 86 सैनिक पाठवले. कंबू नावाच्या प्रकारचे 84 सैनिक पाठवले. शूर कुलीन सैन्याला शतार्ध कोटी बोलावून. आता निशुंभ काय करतोय, चांगल्या चांगल्या असुर कुळातल्या सैनिकांना बोलवतो. किती, 100 अर्ध कोटी बोलावून. 50 कोटी सैन्य बोलवले. धौम्रादी शतवीर सेनापती पाचार्य. आता धौम्राला सेनापती बनवले आणि सांगितलंय आता त्या देवीवर जाऊन आक्रमण कर. कालका दौर्दा मौर्या कालकेय तसे पहा युद्धाला सज्ज होऊन निघाले वीर झुंजण्या. कालका, कालका नावाचा राक्षस, दौर्दा नावाचा राक्षस, मौर्य नावाचा राक्षस, कालकेतू नावाचा राक्षस, या सगळ्यांना आता देवीशी लढण्यासाठी पाठवलेलं आहे. कोट्यावधी सैन्यांसहित हे सगळे राक्षस निघालेले आहेत.
पुढे काय होतंय, देवी प्रत्यंच्या टणत्कारांनी भयभीत त्रैलोक्य जाहले. हे सगळे राक्षस येताना पाहून देवीने धनुष्य हातात घेतलाय आणि बस प्रत्यंच्याचा टणत्कार केलेला. प्रत्यंचेचा टणत्कार करणे याचा अर्थ मी सज्ज, या माझ्यावर मी तयारी घेतला. हा तो संकेत आहे प्रत्यंचेचा टणत्कार. तिच्या धनुष्याच्या प्रत्यंचेच्या टणत्काराने सगळं त्रैलोक्य घाबरलं की आता काय होईल. सगळं त्रैलोक्य घाबरलं आणि तो टणत्काराचा प्रतिध्वनी थांबतो ना थांबतो तोच देवीच्या सिंहाने भरुडकन गर्जना केली. त्याची गर्जना पुन्हा असं म्हणतात दुमदुमलीये आणि त्याच्या गर्जनेने ना देवीच्या धनुष्याच्या टणत्कारानेच असुरांचं बरचसं सैन्य मरून गेलेलं, धाकानीच मेलेलं. धाकानी देखील सैन्य मारलं जातं, तर धाकानी सैन्य मेलेलं आहे. आता काय झालं, देवीला चिथवण्यासाठी म्हणून हे सगळे राक्षस तिच्यावर आक्रमण करण्यासाठी आलेले आहेत. आता काय झाले, राजा देव रक्षणाला दैत्य विनाशास्तव त्रिमूर्ती स्वरूपा शक्ती देवी पाठी उभारली. ज्या देवीचे जसे रूप तशी शक्ती तिची असे, ते रूप घेऊन ती देवी रणी उतरते. आता देवांना लाज वाटू लागली की आमच्यासाठी एक स्त्री लढते, देवी लढते आणि आम्ही नुसते लपून लपून पाहतोय हे काय होतंय. आता देवांनी ठरवलं नाही, आपणही मदतीला गेलं पाहिजे. म्हणून विष्णू स्वतः वैष्णवी देवी बनून गेले, इंद्र स्वतः इंद्राणी बनून युद्धाला गेले, महादेव रौद्री बनून माहेश्वरी बनून युद्धामध्ये उतरलेले आहेत, ब्रह्मदेव ब्रह्माणी बनून युद्धात उतरलेले आहेत, कुमार म्हणजे कार्तिकेय कौमारी बनून युद्धामध्ये उतरलेले आहेत. आता ह्या देवतांनी देखील स्वतःमध्ये असलेली शक्ती प्रकट करून त्याला देवीचं रूप देऊन युद्धामध्ये उतरवलेलं आहे. आणि प्रत्येक देवी ही त्यांची आभूषणं घेऊन आलेली आहे. म्हणजे रुद्राणी जी आहे ती त्रिशूळ घेऊन आली आहे, ब्रह्माणी जी आहे ती माला कमंडलू धारण करून आली, कौमारी हातात शक्ती धरून आलेली आहे, वैष्णवी हातात चक्र धरून आलेली आहे, इंद्राणी हातामध्ये वज्रायुध धरून आलेली आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्या देवी, वाराही, इंद्राणी इत्यादी सगळ्या देवी देवीच्या मदतीला आलेल्या आहेत आणि देवीला नमस्कार करून म्हणतायत, हे भगवती काय आज्ञा आहे आमची. देवी म्हणते, माझ्याबरोबर तुम्ही पण युद्ध करा, घाबरू नका म्हणे मी आहे. असं म्हणून देवीने युद्धाला प्रारंभ केलेला. देवीने युद्धाला प्रारंभ केला. उग्रचंडी स्फुरावली. आता देवीच्या अंगामध्ये उग्रचंडी स्फुरलेली आहे. उग्रचंडी याचा अर्थ युद्ध करण्यासाठी देवीचं जे चंडी रूप आहे ते प्रकट झालेले आहे. उग्रचंडी स्फुरावली तिच्या आज्ञोरी नादांनी गिधाडे कलकलती शत. आकाशामध्ये गिधाडं फिरू लागलेली आहेत. का फिरू लागली आहेत, तर ते गिधाडं एकमेकांमध्ये म्हणतायत, आता देवीने बाण चालवले ना खूप राक्षस मरतील, आपल्याला भरपूर अन्न खायला मिळेल. म्हणून गिधाडं आकाशामध्ये फिरू लागले आणि त्या गिधाडांना बघून या दैत्यांचं धाबं दणाणलं. ते विचार करतायत की आपल्या शरीराला मेल्यानंतर खाण्यासाठी आधीच योजना सुरू झालेली. तर गिधाडं आकाशात फिरू लागलेली, आकाशामध्ये गिधाडं फिरू लागली आहेत आणि रणांगणावर देवी आणि तिच्या बरोबर ह्या सप्त मातृका युद्धासाठी सज्ज झाली. सगळे हे राक्षस देवीवर आक्रमण करण्यासाठी येत आहेत आणि पाहावं तर काय, बघता बघता एक एक देवी त्यांच्या शस्त्रास्त्रांचा प्रहार करून या असुरांना खेळवत ठेवतायत, झुंजवत ठेवतायत आणि बघता बघता त्या सैनिकांना मारू लागतात. कशा मारतायत, ब्रह्माणीवर कोणी धावून आलं तर कमंडलूचं पाणी घेते आणि मंत्र प्रयोग करून प्रोक्षण करते, ते मरून जाते. इंद्राणीवर कोणी धावून आलं की ती वज्राचा प्रहार करते आणि मारून टाकते. वैष्णवीवर कोणी चालून आलं, धावून आलं तर त्या दैत्यांचं मस्तक मांडीवर घेऊन चक्राने चिरून काढते. रुद्राणीवर कोणी धावून आलं तर त्रिशूलाने मस्तक उडवून टाकते. शक्तीचा वापर कौमारी करते. अशा पद्धतीने सपासप देवींच्या या समूहाने सगळ्या दैत्यांना मारायला प्रारंभ केलेला आहे. इंद्राच्या ऐंद्री शक्तीने तर लाखो शत्रू मारले, लाखो शत्रू मारले. इंद्राणीने जेवढे शत्रू मारले तेवढ्यानीच मोठी रक्ताची नदी वाहू लागलेली आहे.
त्या रक्ताच्या नदीला पाहून वाराही भडकली आणि वाराही म्हणते तुझी रक्ताची नदी एवढी काय, मी त्यापेक्षा मोठी रक्ताची नदी वाहून टाकतो. म्हणून वाराही निघालेली आहे. वाराही म्हणजे वराह रूपाची शक्ती आणि ती वाराही स्वतःच्या जबड्याने स्वतःच्या सुरांनी एकेका असुरांना मारू लागलेली आहे आणि त्याही असुरांच्या रक्ताचे पाठ वाहू लागले. आता देवींमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली, तू जास्त मारले का मी जास्त, आणि म्हणून प्रत्येक देवीला ऊत आलेला आहे. कॉम्पिटिशन देखील आवश्यक असते अशा वेळेला चांगल्या कामांसाठी. त्या प्रत्येक देवीला ऊत आलाय आणि प्रत्येक देवी लाखो लाखो राक्षसांना विलया मारू लागलेली. खळबळ माजली असे मातृसैन्य पिटके ऐसे, ते पाहून रक्तबीज महादैत्य उतरे रणी. एवढे सगळे दैत्य मारले जात आहेत हे पाहून रक्तबीज नावाचा असुर रणांगणामध्ये उतरले. आता रक्तबीज नावाचा असुर रणांगणामध्ये उतरलाय. ह्या रक्तबीजाला वरदान होतं की ह्याला मारलं आणि याचं रक्त जमिनीवर सांडलं तर जितके थेंब रक्त जमिनीवर सांडलेलं असेल त्या प्रत्येक थेंबातून त्याच्याच सारखे आणखीन असुर निघतात, त्याच्याच सारखे आणखीन असुर निघतात. रक्तबीजाचा हा जो सिद्धांत आहे, हे जे वरदान आहे ते इतकं विचित्र वरदान आहे की रक्तबीजाला मारलं तर त्याच्या रक्तापासून हजारो तसेच असुर उत्पन्न होतील, त्यांना मारलं तर त्याच्यापासून पुन्हा हजारो असुर उत्पन्न होतील, तसेच तेवढ्याच शक्तीचे असं वरदान रक्तबीजाकडे होतं. तर आता रक्तबीज रणांगणावर उतरलेला आहे आणि रक्तबीज उतरून तो काय करतो, त्याच्या रक्ताचा थेंब पडता भूवरी जरी, त्यातून महादैत्य हजारो पजती क्षणी. रक्तबीजा हाती गदा, रक्तबीजाने हातात गदा घेतलेली आहे. तो इंद्रियवर धावला, इंद्राणीवर तो धावत गेलाय मारायला. त्याला वेगे तलवारीने काली मार्गी अडविते. अरे अरे, इंद्राणीवर हा धावत जातोय म्हणून काली माता मध्ये आली आणि खड्ग घेऊन त्याला अडवलं. काली माता इंद्राणीवर वार होऊन दिलेला. देवीने म्हटलं होतं ना, तुम्ही युद्ध करा, तुमच्यावर कोणी वार करायला आलं तर मी रक्षण करेन. म्हणून इंद्राणीवर ज्या वेळेला हा रक्तबीज आक्रमण करतोय त्यावेळी काली मातेने त्याला अडवलेलं आहे. घायाळ चाहला दैत्य, काली मातेने मध्येच अडवल्यानंतर त्यांनी कालीशी युद्ध सुरू केलं तर कालीने सपासप त्याच्यावर तलवारीचे वार केले आणि म्हणून तो घायाळ. त्या रक्त प्रवाहातून कोटी दैत्य उभे जती. त्याचं जे रक्त जमिनीवर सांडलं त्याच्यातून कोट्यावधी त्याच्यासारखे दैत्य उत्पन्न झाले. आता हे जे आहेत ते रक्तबीजासह झुंजती, हे सगळे दैत्य रक्तबीजासहित झुंजायला, रक्तबीजासहित काली मातेशी झुंजायला लागले. त्यांचेही सांडता रक्त त्यातून उपजती नव्हे. त्या हजारो लाखो रक्तबीजासारख्या दैत्यांपासून जे रक्त पडायचं त्यातून त्यांच्यासारखे पुन्हा हजारो लाख तयार व्हायचे. दुर्गेशी झुंज घेतली असंख्य शस्त्र संभारे, ते मातृगणावरी धावती शस्त्राघाते पुनः पुनः. आता देवीने विचार केला, हे तर विचित्रच झालं. मी रक्तबीजाला मारायचा प्रयत्न केला तर रक्तबीज तर आणखीनच वाढलं, आणखीनच वाढलं. आता तर पूर्वी एक रक्तबीज होता, आता तर लाखो रक्तबीज उत्पन्न झाले. मग काय करावं? देवी वैष्णवी चक्राने दैत्य सेनानी वारिता, वाहत्या त्याच्या रक्ताने दैत्यांनी भूमी व्यापली. आता ही स्थिती वैष्णवीने बघितली आणि विचार केला, आपल्या चक्राने सगळ्या दैत्यांना मारू. म्हणून तिने चक्र सोडलं, पण चक्राने मस्तक उडाल्यानंतर जे रक्त सांडलं त्यातून आणखीन दैत्य उत्पन्न झाले. कौवानी मारिते शक्ती, वाराही खड्ग मारिते, माहेश्वरी त्रिशूळाने रक्तबीजा. सगळ्या देवी आता मारायला लागल्या एकेका दैत्याला. पण त्या जशा जशा दैत्यांना मारायच्या आणखीन दैत्य उत्पन्न व्हायचे. नवे नवे असुर जन्मती, त्यांच्याही रक्तपातांनी नवदैत्य उपजले. अशा प्रकारे त्या महादैत्याने तर फार विचित्रपणाच केलं. चंडिका कालीला म्हणे, चामुंडे विक्राळ वदने, तवगे उघडी बये. तवगे उघडी बये, काय मुख, मुख तवगे उघडी बये.
तेवढ्याच चामुंडेच्या लक्षात आलं की काय प्रॉब्लेम झाला. रक्त जमिनीवर सांडलं की दैत्य उत्पन्न होतं, रक्त जमिनीवर सांडलं की दैत्य उत्पन्न होतं. मग चामुंडा त्यावेळी कालिकेला म्हणतीये की हे काली, चंडिका कालीला म्हणे, चंडिका कालीला काय म्हणतीये की हे काली माता, तू चामुंडा आहेस, तू चामुंडा आहेस, तू तुझं वदन उघड देवी, तू तुझं वदन मुख उघड आणि काय कर, या सगळ्या दैत्यांचं गळणारं रक्त पिऊन टाक. हे म्हटल्यानंतर देवीनी चामुंडा रूप धारण केलंय आणि या सगळ्या दैत्यांचं रक्त तिने प्यायला प्रारंभ केलं. पानपात्रामध्ये रक्त घेतलीये पिती, पानपात्रामध्ये रक्त घेतलीये पिती. त्या रक्त प्यायल्यामुळे काय झालंय, ते रक्त तिच्या पोटात गेलं आणि दैत्यांचा संहार झाला की एक एक देवी तिला रक्त आणून देत होती आणि ही घटाघट रक्ताचे घोट पीत होती. त्यामुळे दैत्यांचं रक्त जमिनीवर सांडलं नाही आणि दैत्य वाढले नाही. असं करता करता सगळ्या दैत्यांना ज्यांना ज्यांना मारलं त्यांचं रक्त तिने पिऊन टाकलं. रणी पिऊन टाकता त्याने गदा प्रहाराने दुर्गेवर मार घातला. मूळ जो रक्तबीज होता त्याला कळलं की देवीने उपाय शोधला की ह्यालाच पिऊन टाका, रक्तालाच पिऊन टाका. म्हणून देवी जसजसं रक्त प्यायला लागली, आता मात्र असुरांची उत्पत्ती कमी व्हायला लागली. हे आता रक्तबीजाच्या लक्षात आलं आणि आता रक्तबीजाने स्वतःच गदा घेऊन देवी रक्तप्राशन करीत असताना तिच्यावर हमला केला. देवी हो क्षण निश्चल रक्तबीज देही त्या वेळी रक्तसागर वाहिला. वाहत्या रक्तधारेला काली पिऊन टाकला, जिभांनी चाटते रक्त रक्तबीजासी पाडली. देवीने तत्काळ रक्तबीजावर हमला केला आणि रक्तबीजाचं सांडणारं रक्त लगेच पिऊन टाकलं आणि त्यानंतर मात्र रक्तबीजाची ही माया संपली. रक्तबीजापासून उत्पन्न झालेले दैत्यही मारले गेले आणि मूळ जो रक्तबीज होता तोही मारला गेला. त्या रक्तपाताने दिशा धुंदावल्यामध्ये मातृगण उन्मत्त होऊन जयघोषे रणी नाचले. सगळीकडे सैन्याच्या रक्ताचं थारळं होतं आणि रक्तबीजाचं रक्त देवीने चाटून टाकलेलं होतं. अनेक सैनिकांचे धड तिकडे पसरून पडलेले होते. गिधाडांनी त्यांना चोची मारून मारून खायला प्रारंभ केला आणि अशा त्या विक्राळ रणभूमीवर सगळ्या मातृका आनंदाने नृत्य करू लागलेल्या, आनंदाने नृत्य करू लागलेल्या. आता सुरथ राजा काय म्हणतोय, मुनिराज कथिली गोष्ट रक्तबीज निवारण, देवी अद्भुत शौर्याचा असुर वधही ऐकला. महाराज, रक्तबीजाचा वध कसा झाला हे तुम्ही सांगितलं, हे ऐक. आता शुंभ निशुंभ पुढे कसे वागले हेही ऐकायची इच्छा आहे. तेव्हा काय म्हणताय, आपल्या सैन्याचा असा झालेला नाश शुंभ निशुंभाला ऐकवला नाही आणि ते स्वतः दात पोट खात रणामध्ये रणभूमीमध्ये देवीला मारायला. शुंभाला अति संताप झाला आणि रणांगणावर युद्ध करण्यासाठी आले. अनेक सैनिक घेऊन आलेले आहेत. निशुंभ देखील घनघोर युद्ध करण्यासाठी रणभूमीमध्ये आलेला आहे आणि दोन्ही शुंभ निशुंभांनी देवीवर बाणाचा वर्षाव केलेला आहे. दोघांच्या बाणाची जाळीच्या जाळी देवी समोर तयार झालेली आहे. किती बाणांना सामोरं जावं. निशुंभ असी धारेने सिंहावर घाव घातला. शुंभ काय करतोय, देवीला बाणांच्या जाळ्याने घेरून टाकतो आणि निशुंभ काय करतोय, देवीच्या सिंहावर तलवारीने हमला करतो. कारण सिंह देखील फार मोठ्या भूमिकेत होता या युद्धामध्ये. सिंह देखील तत्पर होता देवीला इथून तिथे नेण्यामध्ये, राक्षस सैन्याला मारण्यामध्ये. म्हणून नुसतं देवीला मारून चालणार नाही, तर देवीचा सारथी देखील मारला गेला पाहिजे, तर देवी हरेल या भावनेने शुंभाने काय केलंय, देवी समोर बाणांचं जाळं विणलंय आणि निशुंभाने सिंहावर तलवार चालवण्यासाठी धाव घेतली. दुर्गा शुंभ निशुंभांचे घनघोर युद्ध चाहले. दोन्ही शत्रूंनी बाणांचा पाऊस तेथे पाडला. देवी पर काय मागे होती,
यांनी बाणांची जाळी रचली, तर देवींनी पण बाणांचं जाळ रचून ते सगळं मोडून काढलं आणि शुंभासमोर संपूर्ण बाणांचा वर्षाव प्रारंभ केला. इकडे निशुंभाने काय केलं? सिंहावर घाव घातला, शिरी घायाळ होऊनी सिंहाचे रक्त सांडिले. निशुंभाने सिंहाच्या मस्तकावर वार केलाय, तो घायाळ झालाय आणि त्या सिंहाचं रक्त घळाघळा वाहू लागलं. सिंहाचं रक्त वाहताना पाहून देवी संतापली. क्षुरग्र बाण निशुंभाची अस्त्रे तात्काळ तोडी. ज्या शस्त्रांनी तलवारीने निशुंभाने सिंहावर आक्रमण केलं, देवीने बाण मारून ती तलवार तोडून टाकली निशुंभाची. खड्ग तोडी दैत्याचे ढाल मोडून टाकून असुर परी सोडिता चक्र देवी मोडून टाकते. रागाने जळफळणारा निशुंभ शूळ मारिता, शूळाचे मुठीने चूर्ण दुर्गेने करुणी टाकले. निशुंभावर देवीने आक्रमण करताच या निशुंभाने काय केलं? देवीवर त्रिशूळ सोडलं. देवीने तो त्रिशूळ असा धरला आणि वाकडा करून मोडून बिडून टाकला. देवी समोर काय त्रिशूळ चाललं? तर निशुंभाचा त्रिशूळ बघता बघता देवीने मोडला आणि फेकून दिला. दुर्गेने गोडीनी गदा, निशुंभाची गदा फोडून टाकली. हरशी हात घे कोणी निशुंभ ही. आता निशुंभ मागे थोडाच राहतो. परशु हातात घेतलाय निशुंभाने आणि देवीवर आक्रमण करायला. अनेक बाणघातांनी त्याला भूवर पाणी. देवीने त्याच्यावर अनेक बाण सोडलेत आणि त्याला जमिनीला गिळवून ठेवले. आता निशुंभ जमिनीवर लोळतोय, घायाळ होतो. हे पाहून शुंभ जो आहे तो पिसाटला आणि देवीला मारण्यासाठी काय केलंय? शुंभाने उडी घेतली आहे रणांगणावर. देवीशी लढायला सुरुवात केली. रथातून देवीने निशुंभाला पाहिलंय. अष्टभुजा देवी आहे. उदार क्षमा तत्वाने नभोमंडल तिने व्यापलेला आहे. पण शत्रू येताना पाहून देवीने शंख फुंकलाय, धनुष्याचा टणत्कार केलाय आणि घंटानादाने संपूर्ण त्रिभुवन तिने दणाणून टाकलेला आहे. तिच्या सैन्यामध्ये मुक्तकेशा योगमाया आहे. दैत्य सैन्य त्यांनी पळवलेलं आहे. योगमाया म्हणून देवीचे गण आहे. त्या पण देवीच आहेत, पण त्या मुक्तकेशा आहेत, मोकळ्या केसांची, म्हणजेच उग्र आहेत, अक्राळ विक्राळ आहेत. मुक्तकेशा हे फक्त रणांगणावर राहता येतं सज्जन. एरवी मनुष्याने, स्त्री असो व पुरुष असो, मुक्तकेश कधी राहायचं नसतं. शेंडीला गाठ मारली पाहिजे, वेणीला केसांची वेणी बांधली पाहिजे. त्याचा हल्ली आपण पाहतो की सगळ्याच मुक्तकेशा जणू युद्धालाच निघालेले आहेत. बाईकवरून वगैरे जाताना सगळ्या मुक्तकेशा, रात्रीचे 12 वाजलेले असतात पण मुक्तकेश. मग भूत प्रेत पिशाच्य निकटणार नाही तर काय होतं? तर मुक्तकेश कोणी नसतं, ना स्त्री ना पुरुष. सगळ्यांचे केस हे बांधलेले असले पाहिजे. मुक्तकेश हे फक्त रणांगणावर चालतात. तर या मुक्तकेशा योगमाया ज्या होत्या त्यांनी दैत्य सैन्याला पळवलेले. शार्दूल देवीचा तेव्हा मोठ्याने गर्जना करीतो, ऐकता अखिल हत्तींचा माझ उतरला. अनेक दैत्य सैनिक हत्तीवर आरूढ येत होते आणि त्यांना बघून काय केलंय? तर देवीच्या सिंहानी गर्जना केलीये. ते हत्ती गडबडले आणि आल्या पावलांनी पळू लागले, इकडे तिकडे गोंधळून धावू लागले. दैत्य घाबरले की आपले हत्ती उधळले. त्या हत्तींच्या उधळण्यामुळे काय झालं? बरेचसे पादचारी दैत्य जे होते ते सगळे चिरडून चिरडून मरले. नुसत्या सिंहाच्या प्रचंड गर्जनेने एवढा सगळा प्रकार झाला. हे सगळं पाहून काय केलं? तर त्या शुंभाने सिंहावरच बाण मारला. त्या सिंहाला शांत करण्यासाठी बाण मारले आणि 10,000 सैनिक त्या सिंहावर सोडलेले आहेत की ह्याला आधी मार. पण देवीने काय केलं? स्वतः हातात गदा घेऊन या सगळ्या बाणांच्या संघाताला देवीने आणून पाडलेलं आहे, निरस्त केलेलं. आता दैत्य पुन्हा त्रिशूळ घेऊन देवीवर हमला करण्यासाठी निघतोय तेव्हा दुर्गेने शूळ छातीत ढोसला. तेवढ्यात देवीने काय केलंय? या शुंभ निशुंभापैकी एखादा छातीमध्ये शूळ मारून
मारून टाकलेलं. आता हे मारल्यानंतर सिंह आता गर्जना करत करत शत्रू सैन्यात शिरतोय आणि सगळ्या शत्रूंना पंजानी मारायला सुरुवात केलंय, खायला सुरुवात केलंय, जबड्यात धरायला सुरुवात केलंय. असं करता 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 सगळ्या दैत्य सैन्याला पिटाळून लावलं. छातीत त्रिशूल रोवून देवीने निशुंभाचा अशा प्रकारे वध केलेला. देवीने निशुंभाचा वध केला. आता आपल्या जीवलक भावाला देवीने मारलं याचा राग आता शुंभाच्या मनात आलेला आणि म्हणून तो शुंभ भरपूर दैत्य सैन्य घेऊन देवीवर आक्रमण करायला निघाला आणि देवीला म्हणतोय फुकटचा गर्व करू नकोस. म्हणे आतापर्यंत जरी माझ्या भावाला निशुंभाला तू मारलेला असतस तरी भावापेक्षाही बलवान मी आहे, मला सामोरं येऊन दाखव. आता देवी म्हणतीये अरे शुंभा, आतापर्यंत झालेल्या युद्धापासून तुला काही कळलंच नाही का? म्हणे तरी देखील तू युद्धासाठी प्रवृत्त झालास. ठीक आहे, तुला जर युद्धाची एवढीच चाल असेल तर तुलाही त्याच मार्गाने पाठवते ज्या मार्गाने तुझ्या भावाला पाठवलेलं असं म्हटलंय. आणि देवीने काय केलंय, शुंभाला ललकारलं. ठीक आहे, युद्धाला यायचं तरी की तुंबळ युद्ध सुरू झाले. शेकडो शस्त्रास्त्रांचा प्रयोग दोन्ही पक्षातून झालेला आहे. दिव्य अस्त्रांचा वापर करून देवीने शुंभाला परतवून लावलं. पण परतवून लावल्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने थकवा गेल्यानंतर शुंभ लढायला येतोय. त्यावेळी देवी उपहासाने हसते आणि म्हणते की अरे शुंभा, बास कर, बास कर, कशाला स्वतःचा विनाश ओढवून घेतोस? शुंभाला हे ऐकताच राग येतो आणि धनुष्य बाण उगारतो शुंभ. धनुष्य बाण उगारल्यानंतर देवी काय करते, स्वतःच्या बाणाने शुंभाचा धनुष्य मोडून टाकते. शुंभाचा धनुष्य मोडल्यानंतर शुंभ जी जी शस्त्र होती ती घेऊन हमला करायला प्रारंभ करतो. देवीवर त्यांनी काय केलं, शुंभाने मुद्गर उभारलेलं आहे. मुद्गर म्हणजे माहिती, शुंभाने मुद्गर उभारले. देवीने तीक्ष्ण बाणांनी मुद्गर फोडून टाकलेला आहे. आता शुंभ देवीच्या अंगावर धावून जातोय. कशासाठी? तर मुष्टिघात करण्यासाठी, म्हणजे बॉक्सिंगसाठी, ठोसा मारण्यासाठी. हा ठोसा जेव्हा देवीला मारायला जातो तेव्हा देवी ही त्याच्या हृदयावर ठोसा मारते आणि त्याचं हृदय फुटून बाहेर पडतं. इकडे शुंभाचा वध झालाय. शुंभ धरणीवर पडतोय आणि गडबडा लोळू लागतो. लोळू लागलेला असताना देखील त्याची मस्ती जात नाही. पुन्हा उभा राहतोय आणि देवीशी लढायचा प्रयत्न करतो. देवी पुन्हा त्या शुंभाला उचलते आणि जमिनीवर धाडकन दैत्याला खाली आपटते. दैत्याला आता आणखी क्रोध होत येतो आणि तो देवीवर पुन्हा हमला करायला जातो. तेवढ्यात देवी त्याच्या छातीचा रोध धरून त्रिशूळाने त्याची छाती फोडून काढते आणि तिथे शुंभ दैत्याचा देखील अंत होतो. अशा प्रकारे देवीने शुंभ आणि निशुंभ दोन्ही दैत्यांचा अंत केलाय. आणि हे पाहून अप्सरा नृत्य करू लागले, गंधर्व गायन करू लागलेले आहेत, ऋषीमुनी देवीच्या सुक्तांचे पाठ करू लागलेले आहेत आणि देवता आकाशातून कल्पवृक्षाच्या फुलांचा वर्षाव करू लागलेले आहेत. अशा प्रकारे मेधा ऋषी म्हणतात, महादैत्य असलेल्या शुंभाला देवीने रणांगणावर मारलं आणि अग्नीच्या पुढाकाराने इंद्रदेव देवीच्या समोर येऊन स्तुती करण्यासाठी उभे राहिलेले आहेत. इंद्रदेव आता देवीची स्तुती करतायत. देवीला दुर्गा वरदायिनी म्हणतात. देवीने त्यांना वर प्रदान करण्यासाठी तयारी दाखवलेली आहे आणि त्यानुसार हे सगळे इंद्र इत्यादी देवता देवीला प्रार्थना करतायत की हे देवी, तू सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे देवी, तू सर्व मंगल आहेस. सर्व मंगल आहेस याचा अर्थ सर्व रूपांमध्ये तू मंगलच मंगल आहे. तू महालक्ष्मीच्या रूपामध्ये देखील मंगल प्रदायिनी आहेस. तू महाकालीच्या रूपामध्ये देखील मांगल्य प्रदायिनी आहेस. हे देवी, तू महासरस्वतीच्या रूपामध्ये देखील मांगल्य प्रदान करते. आपली आई
ज्यावेळी आपले लाड करते तेव्हा देखील त्यातून मांगल्य उत्पन्न होतं. आपली आई जेव्हा आपल्याला गरम गरम पोळ्या करून वाढते तेव्हा देखील तृप्तीरूपी मांगल्य आपल्याला प्राप्त होतं. आणि आपली आई ज्या वेळेला आपल्याला ओरडते तेव्हा त्याच्या मागे देखील मांगल्यच लपलेलं असतं. सर्व मंगल मांगल्य, सर्व स्थितीमध्ये जी मंगलच मंगल करते अशी भगवती आहे असं इंद्र इत्यादी देवता म्हणतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे गौरी, तुला आम्ही शरण आलेलो आहोत. तुला जो कोणी शरण घेतो त्याच्या सगळ्यांचं तू मंगल करतेस. हे देवी, आता काय केलं? देवतांनी तिची स्तुती प्रारंभ केलेली आहे. देवता काय म्हणतात? रोगान शेषान पहंसि दुष्टान पृष्ठात् कामान् सकलान् अभीष्टान् त्वामाश्रितान् विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयतान् प्रयान्ति. हे देवी, सर्व रोगांचा निशेष नाश तू करून टाक. हे देवी, सर्व रोगांचा संपूर्ण नाश करणारी आहेस. हे देवी, सगळ्या कामना पूर्ण करणारी आहेस. आणि तू जर दुष्ट झाली तर एकही कामना पूर्ण होणार नाही अशा पद्धतीचं तुझं स्वरूप आहे. तुला जे आश्रित असतात ते कितीही विपन्न असले तरी देखील त्यांची विपन्नता तू दूर करतेस. विश्वेश्वरी त्वं परिपासि विश्वं विश्वात्मिका धारयसि विश्वं विश्वेशवन्द्या भवति भवन्ति विश्वाश्रया ये त्वयि भक्तिनम्राः. जे नम्र भावनेने तुझ्या आश्रयी येतात, जे भक्ती भावनेने तुझ्या आश्रयी येतात, त्या सर्वांचं हे भगवती तू भलं करतेस. प्रणतानां प्रसीदत्वं देवी विश्वार्तिहारिणी त्रैलोक्यवासिनां लोकानां वरदा भव. हे त्रैलोक्यवासिनी, हे विश्वार्तिहारिणी, तुला जे नतमस्तक होतात त्या सगळ्यांना तू वर प्रदान करतेस. आता देवी काय म्हणते? वरदाहं सुरगणः वरं यन्मनसेच्छथ तं गुणं प्रयच्छामि जगतामुपकारकं. देवतांनो, मी वरदान देण्यासाठी तयार झालेले आहे. तुमच्या मनामध्ये ज्या ज्या वरदानांची इच्छा असेल ते वरदान अवश्य मागा. पण एक लक्षात घ्या की वरदान मागताना जगाचं कल्याण होईल असं वरदान मागा. देवतांना अट घातली देवी. देवीकडे कोणतं वर मागितलं तर देवीला प्रसन्नता होते. तर जगताचं रक्षण होईल असं वरदान जर देवीकडे मागितलं तर देवी प्रसन्न होते. म्हणून आता हे सगळे देवता जे आहेत त्या देवीला म्हणतात, हे भगवती, तुझ्या कृपेने पृथ्वीवरील चराचर सृष्टीला उत्तम प्रकारचं अन्न प्राप्त होतं. दैत्यांच्या आतंकामुळे ज्यांचं राज्य संपलेलं आहे त्यांना राज्य प्राप्त होत. हे भगवती, जे आजारी आहेत, रोगी आहेत, त्यांचे रोग बरे होऊ दे. हे भगवती, जे सज्जन आहेत त्यांच्या सज्जनतेचा मान राखला जातो. हे भगवती, ज्या लोकांना संतती नाही त्यांना संतती प्राप्त होऊ दे. हे भगवती, जे सज्जन आहेत त्यांना सद्गती प्राप्त होऊ दे. अशा एकेका वरदानांची मागणी या देवतांनी केलेली आहे. आणि शेवट म्हणतात, सगळ्यांच्या उपकारार्थ हे भगवती, आम्हाला आमचं स्वर्ग लोकाचं राज्य पुन्हा प्राप्त करून दे. त्यानुसार आता देवी त्यांना त्यांचं राज्य प्राप्त करून देते. आणि राज्य प्राप्त करून दिल्यानंतर देवी म्हणते की आमच्या या तिन्ही चरित्रांचं जे कोणी पठण करतील त्या पठण करणाऱ्यांवर मी प्रसन्न होईल. अष्टमी, नवमी किंवा चतुर्दशी ऐकती तिथी या साऱ्या शौर्य गाथा ऐकती वाचती गजे. अष्टमीच्या दिवशी माझ्या या शौर्य गाथेचं जो पठण करतो, नवमीच्या तिथीला जो पठण करतो, चतुर्दशीच्या तिथीला जो पठण करतो, आणि हे पठण करताना कोणतेही दुष्कर्म करत नाही अशा व्यक्तीचं दारिद्र्य निवारण मी करते. मी त्याच्या पाठी सावलीसारखी उभी राहते.
त्याला अग्नीचं भय बाधा करत नाही, त्याला चोराचं भय वाटण्याचं काही कारण नाही, त्यांनी कोणत्याही महापुराला देखील भिवू नये अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने जो हे माझी शौर्यगाथा पठण करतो त्याला रोगराईपासून मी मुक्त ठेवतो। या स्तोत्राचं पठण जो नियमितपणे करतो किंवा समूहामध्ये 9 वेळा करतो किंवा 100 वेळा करतो त्याच्यावर माझी कृपा कायम राहते। मी त्याच्या घरी वास्तव्य करते। मला बली प्रदान केला असता मी आणखी प्रसन्न होते। बली प्रदान कसला? कोहळ्याचा। प्राण्यांचा बळी प्रदान करण्याची देखील आपल्याकडे रीत आहे ती पण रीत आहे, पण उपासनेची ती पद्धत जी आहे ही उग्र पद्धत आहे। उपासनेच्या 2 पद्धती असतात, एक वाममार्गी पद्धत आणि एक दक्षिणमार्गी पद्धत। दोन्ही पद्धती ह्या उपयुक्त असतात, पण वाममार्गी पद्धतीमध्ये आपला तोल जाण्याची शक्यता असते, कारण पंचमकारांचा त्यामध्ये वापर होतो। तर देवी म्हणते की जे माझ्या या पाठाचं पठण करतात त्यांना रोगराईपासून मी मुक्त ठेवते, त्यांना दारिद्र्यापासून मी मुक्त करते। त्यांना काय म्हटलंय बघा देवीने, न तेषां दुष्कृतं किंचित दुष्कृतोत्थानचापदः भविष्यति न दारिद्र्यं न चैवेष्टवियोजनं शत्रुतो न भयं तस्य गोपानराजतः। अशांना शत्रूचं भय राहत नाही, अशांना कोणाचं दास्यत्व नाईलाजाने पत्करावं लागत नाही। उपसर्गान शेषांस्तु महामारी समुद्भवान तथा त्रिविधमुत्पादं माहात्म्यं शमयेन मम। महामारीचा धक्का अशा लोकांना लागत नाही। अशा लोकांना काय होतं? धनधान्य सुतान्वितः सर्वबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। या स्तुतीचा जो पाठ करतो असा मनुष्य धनधान्याने संपन्न, मुलाबाळांनी संपन्न राहतो। त्याच्या विपुलचा म्हणजेच शत्रूंचा क्षय होतो आणि त्याला कल्याणाची प्राप्ती होते। त्यांच्या कुळामध्ये उत्तम महात्मे जन्माला येतात। या पाठाच्या प्रभावाने उद्विग्न झालेल्या ज्या देवता उपदेवता असतात त्या शांत होतात। ग्रहांची पीडा या पाठाने शांत होते। जर वाईट स्वप्न घडलेलं असेल, अशुभ सूचक स्वप्न घडलेलं असेल तर त्याची अशुभता निघून जाते। लहान लहान बाळांना जे रोग होतात, बालग्रह, त्या रोगांपासून बाळांना दृष्ट लागते, ती दृष्ट वगैरे सगळी निघून जाते। पशु, पुष्प, पक्षी यांचं धन प्राप्त होतं, गंध इत्यादींचं देखील ऐश्वर्य प्राप्त होतं। परंतु हा पाठ करत असताना माझी षोडशोपचाराने पूजा करावी, त्यानंतर ब्राह्मण भोजन घालावे, होम इत्यादी करावं आणि विधिवत या पाठांचं पठण करावं असं म्हटलेलं आहे। या पाठांचं पठण करत असताना मात्रा इत्यादी चुकवू नये। मात्रा इत्यादी चुकवल्या असतात, नेमकं त्या चुकवलेल्या मात्रांचा जो अर्थ होत असेल त्या अर्थानुरूप त्यांना फळ प्राप्त होतं, त्यामुळे मात्रा चुकवू नये। आता मेधा ऋषी म्हणतात की अशा प्रकारे एवं भगवती देवी सा नित्यापि पुनः पुनः संपूय कुरुते भूप जगतः परिपालनम्। अशा या देवीची उपासना हे राजा तू कर। त्यानुसार आता राजा आणि समाधी नावाचा वैश्य ऋषींच्या मार्गदर्शनाने स्वल्पाहारी राहून, व्रतस्थ राहून देवीच्या या पाठाचं अनुष्ठान करतात आणि या अनुष्ठानाच्या प्रभावाने सुरथ राजा जो आहे त्याच्या शत्रूचा नाश होऊन जातो, त्याला त्याचं राज्य पुन्हा स्वीकारावं अशी प्रार्थना त्याचेच मंत्री संत्री त्याच्याच घरातली लोक करू लागतात आणि सुरथ राजाला पुन्हा स्वतःचं राज्य प्राप्त होतं आणि समाधी वैश्याला शोधत शोधत त्याच्या घरातली लोक येतात आणि त्याला मान सन्मान देऊन घरी घेऊन जातात। मग इहलोकाच्या ऐश्वर्याचा उत्तम उपभोग घेतात आणि नंतर देवीने केलेल्या ह्या उपकाराचं स्मरण करीत सुरथ राजा आणि समाधी वाणी हा चांगल्या दिवसांमध्ये देखील देवीचा पाठ करणं सोडत नाही। आयुष्यभर केलेल्या या देवीच्या पाठाचा परिणाम हा होतो की
सुरथ राजाला पुढचा जन्म मनु राजाचा प्राप्त होतो आणि समस्त मन्वंतराचा तो एकछत्र सम्राट बनून पूर्ण मन्वंतर भर त्या सावर्णी मन्वंतराचा राज्य स्वीकारतो. अशा पद्धतीने मनुष्याचं वय असलेला सुरथ राजा पुढच्या जन्मी मात्र सावर्णी मन्वंतरामध्ये मनु बनतो आणि संपूर्ण मन्वंतर होईपर्यंत या सप्तद्वीपा मेदिनीचं राज्य बसवतो. आणि नंतर अंतर्गत त्यानंतर हा सुरथ राजा जो आता सावर्णी म्हणून झालेला आहे तो पुढे जाता भगवतीच्या चरणी विलीन होऊन जाईल अर्थात मोक्ष प्राप्त करेल. त्यामुळे देवी सप्तशतीच्या पाठाने मनुष्याला मुक्ती आणि मुक्ती दोन्हीची प्राप्ती होते असं वेदा ऋषींनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने गेल्या 7 ते 8 दिवसांपासून चाललेलं सप्तशतीच्या व्याख्यानाचं प्रवचन, या प्रवचनाला आज तूर्त विराम प्राप्त होतो. या सगळ्या सत्रामध्ये ज्या ज्या आयोजकांनी स्वतःचा गुप्त अथवा प्रकट सहाय्य केलेलं आहे ते सगळे देवीच्या कृपेचे पात्र आहेत. त्याचप्रमाणे ज्या संचालकांनी, कार्यकारी मंडळांनी इतकं सुंदर देवीच्या 80व्या वाढदिवसाला साजरं करण्याचं प्रयोजन आखलं, त्या प्रयोजनामध्ये सुसूत्रता, त्या प्रयोजनामध्ये शास्त्राचं पालन झालेलं आहे, त्या प्रयोजनामध्ये सगळ्यांची व्यवस्था आणि देवीची पूजा अर्चा याची प्रगल्भता आपल्याला दिसते. त्यामुळे ते सगळे संयोजक मंडळ, कार्यकारी मंडळ देखील देवीच्या कृपेचे पात्र आहेत. त्याचप्रमाणे स्वतःच्या घरून लांब लांबून ही देवीची कथा ऐकण्यासाठी तुम्ही सर्व आलेले श्रद्धावंत श्रोते हे देखील देवीच्या कृपेचे पात्र आहेत. कारण देवीची ही कथा ऐकण्याचं सद्भाग्य सगळ्यांना लाभतं, पण त्या सद्भाग्याला पदरात पाडून घेणारे मात्र कमी लोक. त्या कमी लोकांमध्ये देवीची तुमची निवड केलेली आहे. यावरून नक्कीच तुम्ही सर्व देवीचे लाडके आहात हे आपण निश्चित सांगू शकतो. तेव्हा तूर्त तरी या देवीच्या महात्म्याचं पठण जे आपण केलं, श्रवण जे आपण केलं, ते आपण इथे आता विराम देऊ. कारण देवीचं महात्म्य तर अलौकिक आहे, सांगतो तितकं कमी आहे, पण कुठेतरी मर्यादा असते. म्हणून आज आपण इथे विराम देत आहोत. या संपूर्ण कथेमध्ये जे जे तुम्हाला चांगलं वाटलं असेल, जे जे तुमच्या हृदयाला भावलं असेल ते ते आमच्या गुरुदेवांचं आहे. आणि जे जे रटाळ वाटलं असेल ते व्यक्तिगत तो आमचा दोष आहे, रटाळ. तर एवढं म्हणून देवीच्या चरणी गेल्या 8 दिवसांपासून गुंफलेली ही माळ देवीच्या चरणी समर्पित करतो. हर नमः पार्वती. आणि देवीचंच रूप असलेल्या माझ्या मातेला, महादेवाचं रूप असलेल्या माझ्या पिताश्रींना आणि परब्रह्माचं रूप असलेल्या माझ्या गुरुदेवांना नमस्कार करून या व्याख्यान मालिकेला तूर्त विराम देतो. जगदंबा माता की जय. धर्म की जय हो. अधर्म का नाश हो. प्राणियों में सद्भावना हो. विश्व का कल्याण हो. गौ माता की जय हो. गौ हत्या बंद हो. भारत अखंड हो. भारत अखंड हो. भारत अखंड हो. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वर्य श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् पंचकानंद स्वामी महाराज की जय. श्री परम पूज्य महाराज की जय. जगदम्ब उदयोस्तु. 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 अंबाबाईचा 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 गणवीर निवासिनी श्री महान विष्णू माते की जय.